नमस्कार, मिमीज मिल्समध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत अगदी कमी साहित्यात मैद्यापासून असा कुरकुरीत स्नॅक्स, जे तुम्ही चहाच्या वेळी खाऊ शकता किंवा महिनाभर स्टोअर करून जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही खाऊ शकता. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे. तर ह्याच्यामध्ये टाकूया 1 टेबलस्पून काळं जिरं, ह्याला अनियन सीड्स सुद्धा म्हणतात. एक एक चमचा ओवा, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून ह्याच्यामध्ये 3 टेबलस्पून ऑइल टाकायचं आहे. आणि ऑइल टाकून झाल्यानंतर आपल्याला हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स तर करून झालेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊया. आणि पाणी जे आहे ते थोडं थोडंच आपल्याला टाकायचं आहे. जास्त पाणी टाकल्याने ते खूप पातळ होऊ शकते. त्यामुळे आपण थोडं थोडं पाणी ॲड करून सेमी सॉफ्ट डो आपल्याला तयार करायचा आहे. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नको. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच तुम्ही पीठ मळू शकता. म्हणजे थोडं थोडं पाणी टाकूनच मळायचं आहे पीठ आपल्याला. ते आपलं पीठ जे आहे मळून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला अर्धा तास आपल्याला असंच ठेवायचं आहे. आता आपण साठा बनवून घेऊया. ते बनवण्यासाठी 2 चमचे मैदा टाकलेला आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये गरजेनुसार तेल टाकून ह्याची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत. आणि हे आपल्याला नंतर लागणार आहे रेसिपी बनवताना. त्यामुळे आत्ताच बनवून घेऊयात. तर आपला साठा जो आहे तो बनवून झालेला आहे. ह्याला लेअरिंग पेस्ट असं सुद्धा म्हणतात. आणि आत्ता आपण चपाती बनवायला जेवढा पिठाचा गोळा घेतो तेवढा घ्यायचा आहे. आणि आपल्याला ह्याची गोल अशी चपाती लाटून घ्यायची आहे. इथे आपली चपाती लाटून झालेली आहे. त्यानंतर आपण जो साठा तयार केला होता तो आपण ह्याच्यावरती अप्लाय करूयात. अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता. पूर्ण चपातीला जो आहे तो लावून घ्यायचा आहे. साठा लावून झाल्यानंतर आपल्याला ह्याला असं रोल करायचं आहे चपातीला. तुम्ही पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. आता मी इथे बघा ह्या प्रकारे असं रोल करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला चाकू घेऊन ह्याला कट करायचं आहे. मी ह्या शेपमध्ये कट करणार आहे. तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. कट करून झालेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये हे सर्व काढून घेऊया. आणि आता अजून एक शेप मी तुम्हाला दाखवते की कोणत्या प्रकारे तुम्ही कट करू शकता ते. एकदम छोटा गोळा घ्यायचा आणि त्याला चपातीला लाटून दाखवते मी त्याप्रमाणे तुम्ही ट्रायंगल शेपमध्ये बनवून घेऊ शकता. आता आणखी एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला.
आणि ह्याचं पण पूर्ण असं चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे आणि ह्याला आपण ह्या पद्धतीने कट करणार आहोत. अशा प्रकारे पूर्ण कट करून घ्यायचं आहे. कट करून झाल्यानंतर काटा चमचा घेऊन ह्याच्यामध्ये असे छोटे छोटे आपल्याला छिद्र पाडायचे आहेत, जेणेकरून तळताना ते फुगू नये. त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये होल करायचे आहेत बारीक बारीक. आता आपलं तेल जे आहे ते तापलेलं आहे. आता आपण तळून घेऊयात. एक एक करून आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे आणि ही जे आहे ते आपल्याला मीडियम गॅसवरच कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि बाकीचे कट केलेलं आपण पूर्ण तळून घेणार आहोत. आता हे पण कुरकुरीत तळून झाल्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत असं स्नॅक्स आपलं तयार झालेलं आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.